एकदा खाल तर परत परत याल, चवीचं खाणार त्याला आम्ही देणार। ओम श्री गुरु माऊली मसाले। मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची। आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल, विविध प्रकारच्या शेवया मिळतील, विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल। आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो। विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मोठ्या घडामोडी सुरू। शिवसेना इच्छुकांपैकी पहिला अर्ज दाखल। विटा नगरपालिका निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। विटा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी महिला ओबीसी आरक्षण जाहीर झाले आहे, त्यामुळे भाजप व शिवसेना नेमकं नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागलेली असताना आज शिवसेनेकडून भाग्यश्री संतोष तारळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा पहिला अर्ज शिवसेनेकडून दाखल झाला असून आता मोठ्या घडामोडी होणार असे दिसत आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मधून विपुल तारळेकर व शाहीन विपुल तारळेकर पिरजादे यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर प्रभाग क्रमांक 3 मधून अंबिका भाभी राहुल हजारे यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। आमदार बाबर यांचे कट्टर समर्थक व विटा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याचवेळी प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेमधून प्रीती कन्हैयालाल पवार यांनी आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत अर्ज भरला, तर प्रभाग 6 मध्ये ॲडव्होकेट मिलिंद नंदकुमार कदम यांनीही शिवसेनेकडून अर्ज भरला। त्यामुळे आता निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होऊ लागली आहे। ही नावे सोडून अनेकांनी ऑनलाईन पद्धतीचे अर्ज दाखल केलेले आहेत।